देख रहे हैं जस्टिस 24 न्यूज। क्रमांक 163 से पूर्व नगर सेविका शैला दिलीप लांडे ने भरा नामांकन, पद यात्रा में किया शक्ति प्रदर्शन। मुंबई बीएमसी चुनाव के लिए शिवसेना भाजपा रिपब्लिकन सेना की अधिकृत उम्मीदवार के रूप में वार्ड क्रमांक 163 से शिवसेना नेता और पूर्व नगर सेविका शैलाताई दिलीप लांडे ने अपना नामांकन दाखिल किया। इस अवसर पर मनपा चुनाव के लिए नामांकन पत्र दाखिल करने से पहले कुर्ला के काजूपाड़ा स्थित छत्रपति शिवाजी महाराज मैदान से निर्वाचन कार्यालय तक भव्य पद यात्रा निकाली गई, जिसमें बड़ी संख्या में कार्यकर्ता और स्थानीय लोग शामिल हुए। शैलाताई ने अपने समर्थकों के साथ शक्ति प्रदर्शन करते हुए नामांकन दाखिल किया, जहां ढोल नगाड़ों और उत्साह के माहौल में पूरी पद यात्रा निकाली गई। इस मौके पर आमदार दिलीप लांडे की मौजूदगी भी रही। साथ ही जिला, मंडल, विधानसभा और वार्ड स्तर के पदाधिकारी एवं कार्यकर्ता भी बड़ी संख्या में स्थानीय नागरिकों के साथ पद यात्रा में शामिल नजर आए। बता दें कि इस क्षेत्र में दिलीप लांडे का मजबूत जनाधार और दमदार आमदार की छवि मानी जाती है, जिसका लाभ बीएमसी चुनाव के नतीजों में शैलाताई दिलीप लांडे को मिलने की उम्मीद जताई जा रही है। आइए देखते हैं जस्टिस 24 न्यूज पर इस नामांकन पद यात्रा के दौरान उपस्थित लोगों ने क्या कुछ कहा। इस पक्षाच्या वतीने पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने माझी धर्मपत्नी शैला दिलीप लांडे यांना वार्ड क्रमांक 163 मधून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्यांच्या आदेशानुसार, त्यांच्या आशीर्वादाने, जनतेच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेलो होतो। अर्ज भरलेला आहे। त्याच पद्धतीने चांदिवलीमध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने 6 लोकांना उमेदवारी दिलेली आहे। ते 6 लोकांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे आज उमेदवारी अर्ज भरत आहोत आणि लोकांचा आशीर्वाद घेत आहोत। मला 6 लोकांची जिम्मेदारी पण आपल्याकडे आहे, संपूर्ण मुंबईची पण जिम्मेदारी कसं करणार आहात? चांदिवली हे पहिलं आहे, कारण चांदिवलीतील लोकांनी 20 वर्षानंतर त्या विभागाची जिम्मेदारी माझ्याकडे दिलेली आहे आणि ज्यावेळी लोकांचा विश्वास, लोकांची जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती, डोक्यावरती असते, त्यावेळी सर्वात पहिलं त्या लोकांचा मान सन्मान करणं, त्यांचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे। आणि म्हणून मुंबई शहराचं, मुंबईमध्ये सर्वात जास्त धनुष्यबाणाच्या माध्यमातून नगरसेवक निवडून आले पाहिजे, महायुतीची सत्ता मुंबई महानगरपालिकेत आली पाहिजे, या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं माझं काम आहे। परंतु सर्वात जास्त चांदिवलीमध्ये नगरसेवक जास्त निवडून येतील याच्यासाठी अहोरात्र मेहनत करणार आहे। कार्यकर्त्यांच्या मेहनतीने, सहकार्याने आणि वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाने सर्वात जास्त मुंबई शहरामध्ये चांदिवली विधानसभेमधून निवडणूक नगरसेवक निवडून देण्याचं काम होईल। तुम्ही सर्व निवडणूक उमेदवार येण्याचे विश्वास व्यक्त करताय, मात्र महायुतीमध्ये खासकर तुमच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरी देखील झाल्याची पाहायला मिळते। अशा परिस्थितीमध्ये किती विश्वास तुम्हाला वाटतो तुमच्याबद्दल? बंडखोरी माझ्या चांदिवली विभागातील लोकांचा विश्वास, आशीर्वाद हा प्रभू रामचंद्राच्या धनुष्यबाणावरती आहे आणि जो उमेदवार धनुष्यबाणाच्या माध्यमातून निवडणूक लढवेल तो लोकांच्या आशीर्वादाने मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकांच्या भावना, विभागाचा विकास करण्यासाठी ते निवडून येतील याची खात्री आहे। साथ ही आने वाला चुनाव बंडखोरांवर कारवाई होईल? तो जो आपला प्रश्न आहे तो आदरणीय नेत्यांचा आहे, पक्षाचा आहे। पक्ष कारवाई करेल, त्याला सामोरे जावे लागेल। सर, साथ ही आने वाले चुनाव की तारीख नजदीक है, क्या कुछ कहना चाहेंगे आपके विभाग के लोगों को? निवडणूक जरी आता येत असेल, तारीख जरी जवळ असली तरी शिवसेनेच्या माध्यमातून रोजच सैनिक म्हणले की रोजच मैदानात उतरायचं आहे आणि रोजच लढाई आहे असं समजून आम्ही अहोरात्र काम करत असतो। आम्ही अहोरात्र लोकांना विश्वासात घेऊन विभागाचा विकासाच्या दृष्टिकोनातून, लोकांच्या समस्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आणि लोकांना मान सन्मान देण्याच्या दृष्टिकोनातून अहोरात्र मेहनत करत असतो। त्यामुळे निवडणुका किती लांब आहेत आणि किती जवळ आहेत हे सैनिक त्याचं पाहिलं जात नाही। सैनिक हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवल्याप्रमाणे 80% समाजकारण हे घेऊन रोज फिरत असतो आणि तेच काम करत असतो। 2025 में जा रहा है, आने वाले कांग्रेस ने घराणेशाहीचा आरोप देखील केलेला आहे। आपल्या घरामध्ये एखादा कार्यकर्ता जर लोकांची सेवा करत असताना लोकांच्या आशीर्वाद मिळत असेल तर अशा कार्यकर्त्याला लोकांच्या आशीर्वादासाठी लोकांनी त्याला मागणी केल्याप्रमाणे देणं हे पक्षाचं काम आहे। क्या कुछ शुभकामना देना चाहेंगे देशवासियों को? आणि घराणेशाही कुठलं बोललं जातं की घराणेशाही ह्याला बोललं जातं की या देशाशी काही संबंध नसताना बाहेरून आणलेलं एखादं कुटुंबात त्याला जर आपण या ठिकाणी उमेदवारी दिली, त्याला जर नेतृत्व करायला दिलं, त्याला घराणेशाही बोललं जातं।
इथंच जन्माला आलेला, लोकांसमोर वाढलेला आणि लोकांनी त्याला आशीर्वाद दिलेला, याला घराणेशाही बोललं जात नाहीये. लोकांचा आशीर्वाद ज्याच्या डोक्यावरती असतो त्याला कार्य करण्यासाठी आणि त्याला लोकांची सेवा करायची संधी मिळाली पाहिजे. और साथ ही नए साल आने वाला है, क्या कुछ शुभकामनाएं देना चाहेंगे देशवासियों को? आने वाले नया साल जी 2026 या 2026 मध्ये तुमचं आणि माझं सर्वांचं स्वप्न साकार हो. या मुंबई महानगरपालिकेवरती भगवा ध्वज फडको आणि महायुतीची सत्ता मुंबई महानगरपालिकेत येवो आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा जो संकल्प आहे या मुंबईचा विकास, या मुंबईतील लोकांना चांगले रस्ते देणं, चांगले आरोग्य सेवा देणं आणि याच माध्यमातून लोकांची सेवा करणं, मान सन्मान देणं, हे त्यांचा संकल्प पूर्ण हो, एवढीच परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन नवीन वर्षामध्ये अपेक्षा. इसलिए अभी भी नहीं. 2019 में जब लोगों ने मेरे सर पे प्रभु रामचंद्र जी का धनुष्यबाण का बटन दबाया, तब एनसीपी मेरे साथ पे नहीं था. मैं धनुष्यबाण ही लेके चल रहा हूँ, लोगों को साथ में लेके चल रहा हूँ और भगवा ध्वज लेके चल रहा हूँ और उसी के साथों साथ लोगों की भावना लेके चल रहा हूँ. लोगों की भावना के साथ चांदिवली का विकास लेके चल रहा हूँ और वो विकास लोगों के सामने तुम्हारे माध्यम से दिखा है.